हे गाईज गुड मॉर्निंग. तर आजही पेपर होता. मी सकाळी स्टडी करत होते. खूप वेळ केलेला आज तर. कारण रात्री मी स्टडी केला नाही. आता पेपर सुरू झालेले आहे, बट असंच वाटतं की सवय झाल्यासारखं, की येताय, देताय, येताय, देताय असं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी अभ्यास किती करते. म्हणजे इतकं पण फोकस देऊन एकदम हे नाही करत. कारण आता माझं डोकंही इतकं दुखायला लागलेलं आहे ना, मी इतकी ओव्हर थिंकिंग करते. ओव्हर थिंकिंगचा काही प्रश्नच नाही येत माझा. लिटरली एका विचाराचे मी 100 विचार करत असेल. म्हणजे असं ना नॉर्मल व्यक्ती मला कोणी बघेल ना, तर असं समजेल, "अरे चिल आहे, एकदम मस्त जीवन जगते." बट मी खूप विचार करते यार, मी अशी का बरं आहे? कधी-कधी मला ह्याचा खूप राग येतो, पण कधी-कधी असं वाटतं, की विचार केलेला पण चांगलं असतं, जेणेकरून फ्युचर सिक्युअर राहतं, की हां, की ह्या विचारानंतर मी हाही विचार तयार ठेवला होता म्हणून ठीक-ठाक आहे आता. बट कधी-कधी हे खूप हानिकारक आहे, कारण ओव्हर थिंकिंगने डोकं फाटतंय लिटरली. बाय द वे आजही काय झालं होतं, की मी पेपरच्या हॉलमध्ये आली, एंटर केलं आणि मी बसलेली. तर त्यांनी आन्सर शीट दिलं. मग ते सर्व काही फिलिंगचं काम चालू होतं. आणि माझ्या शेजारी एक मुलगी होती जी अनअदर डिपार्टमेंटमधली होती, म्हणजे बॉटनीमधली होती आणि मी झूऑलॉजीमधली. सो माझा तिचा एवढा काही फारसा कॉन्टॅक्ट पण नव्हता. बट ती मला अचानक मध्ये बोलती, की म्हणे, "तू YouTubeला शॉर्ट्स पण टाकते ना?" म्हटलं, "अरे बापरे!" म्हटलं, "आता डिपार्टमेंट आणि कसं काय?" आणि लिटरली गाईज काय सांगू, मी तुम्हाला याच्याकोणतं सांगते, की मला सांगा मी ह्या सिच्युएशनला कसं हँडल करू? कारण जसं मी बोललेली तुम्हाला, की मला हे खूप सिक्रेटली ठेवायचं होतं सध्या तरी. आता मला इतकं ओपन नाही करायचंय, की मी व्लॉगिंग करते म्हणून. बट लोकांना समजतंय आणि ते माझ्याकडे येताय. सो मला एक आनंद पण होतो, बट असं वाटतं की थांबा मला ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन जाऊ द्या, नंतर माहिती पडू द्या तुम्हाला. मग नंतर कशी तरी मी ती सिच्युएशन हँडल केली. म्हटलं जाऊ द्या बाबा आता पेपराकडे लक्ष देऊ आणि मग पेपर सुरू केला. आणि त्यानंतर मग मी घरी यायला निघाले. मध्ये रस्त्यात मम्मीचं काहीतरी काम केलेलं. तिला काहीतरी प्लास्टिकचा डब्बा हवा होता. तिच्यासाठी तो घेतलेला. त्यानंतर येताना ना मामीने मला इन्व्हाईट केलं होतं, कारण त्यांनी फर्स्ट टाईम केक बनवलेला माझ्या रेफरन्सने. सो त्या मला बोलल्या, की "खुशी नक्की या आणि टेस्ट करा. मला सांगा कसा झालेला." म्हटलं, "ठीक आहे मामी, मी येणार." तर मी टेस्ट केला आणि खूप छान त्यांनी केलेला. खूप सुंदर असा झाला होता. नंतर मग मी माझ्या घरी आले. आता गाईज मी तिकडनं केक टेस्ट करून आले. हे घरात असं काहीच माहिती नव्हतं. बट मी घरी आल्यावर माझ्या भावाचं इतकं चाललं होतं, की मला केक खायचाय, मला केक खायचाय. सो मी त्याच्यासाठी बनवायला लागले आणि इतकं व्यसन लागलंय केकचं आमच्या घरात काय माहिती काय चालू आहे. आणि लिटरली उद्या माझा पेपर आहे, बट स्टिल मी थोडासा वेळ काढून त्याच्यासाठी इथे केक बनवत होते आणि तेही गुळाचा आणि गव्हाचा. आणि मी फर्स्ट टाईम ट्राय करत होते गाईज गव्हाचा आणि गुळाचा केक. टू बी ऑनेस्ट मी जेन्युइन सांगेल तुम्हाला, की काय होतं ॲक्चुअली. छान बनतो, हेल्दी असतो हा, बट जसा स्पॉन्ज आपल्याला मैद्याच्या केकमध्ये भेटतो ना, तसा इथे नाही भेटत. ठीक आहे. सो हे तुमच्यावर आहे, की तुम्ही कोणत्या टाइपमध्ये बनवता. गाईज मे बी स्पॉन्ज बनत पण असेल, बट कदाचित माझ्याकडनं नाही झालं. सो तुम्ही ट्राय करून नक्की बघा. बट टेस्टला छान झाला होता. वाया गेल्यासारखं असं काही नव्हतं झालेलं. दॅट्स इट. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. रेसिपीसाठी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. गुड नाईट.